नमस्कार, आचार्य अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला जो पाठ आपण पाहणार आहोत तो एक संवादात्मक विषयावरती आधारित आहे. त्या पाठाचं नाव आहे स एव परमाणु. आता या पाठामध्ये तुम्हाला एक नवीन ऋषीमुनी जे आहेत, जे तुम्हाला कदाचित फक्त नाव माहिती असेल, त्यांच्याबद्दल विशेष माहिती नसेल, असे कनाद ऋषी यांच्याबद्दल थोडीशी माहिती पाहायला मिळणार आहे या पाठामध्ये तुम्हाला. कनाद महर्षी किंवा महर्षी कनाद ज्ञान समजतंय. महर्षी कनाद. आता इकडे पहा, आपण हा जो पाठ आहे ना, याच्यावरती तुम्हाला गद्य विभागामध्ये प्रश्न विचारले जात नाहीत. म्हणजे जसं की तुम्हाला एक वाक्यात उत्तरे लिहा ते वगैरे विचारलं जातं ना, माध्यम भाषेत उत्तरे लिहा, असे प्रश्न विचारले जात नाहीत. हा पाठ फक्त तुम्हाला एक ट्रान्सलेशनसाठी येऊ शकतो किंवा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो की या प्रश्नाचं माध्यम भाषेमध्ये उत्तर लिहा. आणि विशेष करून तुम्हाला हा फक्त ट्रान्सलेशनसाठी येतो. म्हणजे काय, 4 ओळी दिल्या जातात, त्या 4 ओळी तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायच्या. लक्षात येते. आता हा जो पाठ आहे याची थोडीशी माहिती पाहू आपण. विश्वस्य उत्पत्ती विषय नैके सिद्धांत प्रतिपादित. म्हणजे काय, विश्वाच्या उत्पत्ती संबंधामध्ये अनेक सिद्धांत आतापर्यंत सांगितले गेलेले आहेत. विश्वाच्या उत्पत्ती संदर्भात तुम्हाला एखादा माहिती आहे का? विश्वाच्या उत्पत्ती संबंधात ही जी पृथ्वी निर्माण झाली ती कशी निर्माण झाली? बिग बँग थेअरी. बरोबर आहे. तर त्यांना असं म्हणायचंय, बिग बँग थेअरीवाल्यांना, आणि तोच सिद्धांत मला एक सांगायचंय, हा जो बिग बँग थेअरी तुम्ही शब्द वापरतायत, हा सिद्धांत हजारो वर्षापूर्वी भर्तृहरी नावाचे एक ऋषी होते, त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे. काय नाव आहे त्यांचं? भर्तृहरी. पूर्वी हे राजा होते, नंतर संन्यासी झाले आणि त्यांनी 3 शतकं लिहिलेत. नीतिशतक, वैराग्य शतक, श्रृंगार शतक, ती सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांनी एक वाक्यपदियम नावाचा एक ग्रंथ लिहिलाय. त्या वाक्यपदियम नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी काय केलंय, या शब्दाची उत्पत्तीच्या संदर्भामध्ये त्यांनी एक विश्वाच्या उत्पत्तीचं उदाहरण दिलं. त्यांनी सांगितलं विश्वाची उत्पत्ती कशी झाली? स्फोटायत्तम जगत सर्वम तद एतत् विवर्तते. म्हणजे काय, पूर्वी सूर्य नव्हता, पृथ्वी नव्हती, सगळं एक होतं. काय होतं? सगळं एक होतं. आणि त्यांच्यामध्ये एक विस्फोट झाला आणि त्याचाच एक भाग म्हणजे सूर्य, त्याचाच एक भाग म्हणजे पृथ्वी, त्याचाच एक भाग गुरु शुक्र. म्हणजे काय, पूर्वी सगळं एक होतं, त्याच्यामध्ये स्फोट झाला आणि त्याच्यातून काय झालं, ही संपूर्ण विश्व तयार झालं. आता हा जो सिद्धांत आहे, हा तुम्हाला मी सांगितलं की बिग बँग थेअरी नावाने आता प्रसिद्ध झाला मागच्या शतकामध्ये. काय, जॉर्ज लेमेट्री यांनी तो हे केला. परंतु तो हजारो वर्षापूर्वी भर्तृहरीच्या पुस्तकामध्ये लिखित आहे. तेच या ठिकाणी सांगितले की विश्वाच्या उत्पत्ती संबंधामध्ये अनेक सिद्धांत प्रतिपादित आहेत, म्हणजे सांगितले गेलेले आहेत. आता पुढे पहा, नैके प्राचीन सिद्धांत कालवशाम गतः कालवशताम गतः नैके नूतनाः च वैज्ञानिकैः स्वीकृता. आता हे पहा, कसं असतं माहितीये का, काही गोष्टीला काळाची मर्यादा असते. काही जे सिद्धांत असतात, काही नियम असतात, ते काळाच्या पडद्याआड जातात, म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. आता विज्ञानाचा नियमच आहे, परिवर्तन हा विज्ञानाचा नियम आहे. जुने सिद्धांत मागे पडतात आणि त्याच्या जागेवर काय करतात, नवीन सिद्धांत त्याची जागा घेतात. आता लक्षात घ्या, पुढे काय सांगतात ते, ॲटॉम इति शब्द सर्वेषां परिचितः सुपरिचितः एव. ॲटॉम हा शब्द तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे, ओळखीचा आहे का सगळ्यांच्या परिचयाचा? आता पुढे पहा, त्यांना काय म्हणायचंय, आधुनिक विज्ञान शास्त्रे ॲटॉम इति मूल कारणम द्रव्यस्य. परमाणु म्हणजे काय? परमाणु या शब्दाचा अर्थ आहे, तुम्हाला मी सांगतो, एखादी वस्तू आहे. आता हा एक दगड आहे, याचं जर मी विभाजन केलं, याचे 2 तुकडे केले सुरुवातीला, नंतर त्याचे 4 केले, जिथपर्यंत याचं विभाजन होत राहील तोपर्यंत ही वस्तू आहे, द्रव्य आहे. परंतु ज्या ठिकाणी याचं विभाजन थांबेल ते काय असतं? जिथून पुढे विभाजन होणं शक्य नाही, त्याला ॲटॉम म्हटलं जातं, त्याला परमाणु म्हटलं जातं. आणि सिद्धांत असा सांगतोय की या अनेक परमाणूच्या संयोगातूनच जगातली प्रत्येक वस्तू तयार झालेली आहे. समजतंय तुम्हाला? जगातली कोणतीही वस्तू ही जी निर्माण झाली ती या परमाणूच्या संगमातून निर्माण झाली, असं त्यांना सांगायचे. आता पहा, स एव इलिमेंट इति मन्यते. त्यालाच इलिमेंट्स, जे तुम्ही आवर्त सारणी वगैरे शिकलात ना, त्यालाच इलिमेंट्स असं म्हणतात. प्राचीन शास्त्रे तू परमाणु निर्मिती मूल कारणम इति कथितम. प्राचीन शास्त्रामध्ये परमाणु हे या जगाच्या निर्मितीचं मूल कारण आहे असं सांगितलं गेलं.
परमाणू हे जगाच्या निर्मितीचं काय आहे, मूळ कारण आहे असं सांगितलं गेले. आता पुढे पहा, परमाणु वैशिष्ट्याने महर्षीना कनाद महोदयन वैशेषिक दर्शने कथयिताने. आता हे तुम्हाला माहिती पाहिजे की हे नेमकं कुठं सांगितलेलं आहे. आपण जे परमाणु विषयी बोलत आहोत हे नेमकं कोणत्या पुस्तकामध्ये सांगितलंय, तर महर्षी कनाद यांचं एक पुस्तक आहे वैशेषिक दर्शन. तुम्ही एक शब्द ऐकला असेल पहा, 4 वेद आणि 6 शास्त्र. ऐकलाय? 4 वेद आणि 6 शास्त्र. त्या 6 शास्त्रापैकी, त्या 6 दर्शनापैकी एक दर्शन कोणतं आहे? वैशेषिक दर्शन. न्याय दर्शन, वैशेषिक दर्शन, सांख्य दर्शन, योग दर्शन, पुन्हा अजून पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा, असे 6 आहेत. त्यापैकी वैशेषिक दर्शन हे एक आहे. आणि या वैशेषिक दर्शनामध्ये आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आताच्या बोवा लोकांवरून म्हणजे महाराज लोकांवरून किंवा आताच्या साधू लोकांवरून जे जटा वगैरे घेऊन फिरतात त्यांच्यावरून जुन्या ऋषींची कधीच कल्पना करू नका. एक गोष्ट लक्षात घ्या, जुन्या ऋषी मुनींची त्यांच्यावरून कधी कल्पना करू नका. कारण जे सिद्धांत आता हजारो रुपये करोडो रुपये खर्च करून आता शोधले जात आहेत ते काही सिद्धांत त्यांनी त्यांच्या साधनेतून सांगितलेले आहेत. साधना करून त्याला त्यांचा अनुभव येऊन त्यांनी काय केलेलं आहे, ते सिद्धांत आपल्याला समजून सांगितलेले आहेत. आता पुढे पहा, अस्मिन विषय अधिकम संशोधनम शक्य. आणि आता तुम्हाला माहिती असेल की नाही माहिती नाही, पण बऱ्याच ठिकाणी आता ज्यावेळेस अशा घटना काही दिसायला लागल्या की म्हणजे पूर्वी वेदामध्ये याचं वर्णन होतं, ते शोधणं गरजेचं आहे. तुम्हाला गणितामधला एक सिद्धांत माहित असेल, पायथागोरसचा सिद्धांत. सगळ्यांना माहिती आहे पायथागोरसचा सिद्धांत पायथागोरसने निर्माण केला एवढंच तुम्हाला माहिती आहे. परंतु तो सिद्धांत, तो जशाच्या तसा सिद्धांत वेदामध्ये आहे. बौद्धायन नावाच्या ऋषीने तो लिहिलेला आहे. शुल्बसूत्र जे आहेत ना, म्हणजे वेदाचाच एक भाग आहे. त्याचे गृह्यसूत्र, धर्मसूत्र, शुल्बसूत्र असतात. त्या शुल्बसूत्रामध्ये तो पायथागोरसचा सिद्धांत जसाच्या तसा ॲज इट इज, जसाचे तसाच तो त्याच्यामध्ये आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की या विषयामध्ये अजून भविष्यात सुद्धा या ग्रंथांवरती संशोधन होणं शक्य आहे असं ते म्हणतात. आता पुढे पहा, आता हा संवाद आहे एका वडिलांचा आणि मुलांचा. त्या मुलाचं नाव आहे अर्णव. काय नाव आहे त्याचं? अर्णव हे त्याचं नाव आहे. जस्ट कुठे अर्णव हे काय आहे त्याचं नाव आहे. आता पहा, अर्णव जपा कुसुमम गृहीत्वा प्रविशती. जपा कुसुम माहिती तुम्हाला? कुसुम म्हणजे काय? कुसुम म्हणजे फुल. जपा कुसुम म्हणजे जास्वंदाचं फुल. आता पुढे पहा, गृहीत्वा म्हणजे घेऊन. आता तुम्हाला या पाठामध्ये काय करायचंय, स्टोरी तर लक्षात ठेवायचीच आहे, परंतु प्रत्येक शब्दाकडे बारीक लक्ष द्यायचे. म्हणजे तुम्हाला याचं ट्रान्सलेशन करायचंय म्हणून मी सांगतो, प्रत्येक शब्दाकडे बारीक लक्ष द्या. आणि जो शब्द तुम्हाला कळाला नाही तो मला विचारा. अर्णव जपा कुसुमम गृहीत्वा प्रविशती म्हणजे काय? अर्णव जास्वंदाचं फूल घेऊन, गृहीत्वा म्हणजे काय? घेऊन. प्रविशती म्हणजे घरात प्रवेश केला. ठीक आहे. तस्य पिता विज्ञानस्य प्राध्यापक. त्याचे जे वडील आहेत ना, त्याचे जे पिता आहेत ते कोण आहेत? विज्ञानाचे प्रोफेसर आहेत. ठीक आहे, विज्ञानाचे प्राध्यापक. आता पुढे पहा, स पुस्तक पठणी मग्न. आणि कधी पहा तुम्ही, जे समजा प्रोफेसर असतात, जे अध्यापक असतात, ते जास्त करून त्यांना वाचनाची आवड असते. आणि मग ते प्रोफेसर काय करत होते? पुस्तक वाचण्यामध्ये मग्न झालेले होते. तस्य पार्श्वे उत्पीठिकायाम सूक्ष्मीक्षिका वर्तते. त्यांच्या पाठीमागे एक टेबल होता. उत्पीठिका म्हणजे काय? हे जे शब्द आहेत नवीन ते लिहून घ्यायचा. उत्पीठिका म्हणजे काय? ऍक्च्युली हे शब्द तुम्हाला 8वीच्या पुस्तकामध्ये झालेले आहेत, पण तुमची स्मरणशक्ती चांगल्या असल्यामुळे कदाचित ते विसरून गेले असू शकतात. उत्पीठिका म्हणजे काय? टेबल. जपा कुसुमम म्हणजे काय? ते विसरून जाल म्हणून लिहून घ्या. असं कोपऱ्यामध्ये कुठंतरी वहीवरती लिहा, नाहीतर पुस्तकात लिहा सेज पेन्सिल. काय म्हणायचंय त्यांना? स तस्य पार्श्वे, पार्श्वे म्हणजे पाठीमागा, उत्पीठिकायाम म्हणजे टेबलावरती, सूक्ष्मेक्षिका वर्तते. आता याचा अर्थ सांगता आला पाहिजे. सूक्ष्मेक्षिका म्हणजे काय? मायक्रोस्कोप. आता पुढे पहा, अर्णव. आता झाला संवाद सुरू. आतापर्यंत त्यांनी त्या संवादाची एक पार्श्वभूमी त्यांनी सांगितली. त्याच्यामध्ये नेमकं काय प्रकरण आहे, तिथली सिच्युएशन त्यांनी त्या कंसामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्याचे अर्णव काय म्हणतोय वडिलाला, पितः अस्माकम उद्यानात जपा कुसुमम आनितम मया. म्हणजे आपल्या उद्यानातून, उद्यान म्हणजे कळतं गार्डन, आपल्या गार्डन मधून मी काय आणलंय?
जास्वंदाचं फूल आनितम म्हणजे मी आणलंय. ठीक आहे. कियंत सूक्ष्म तस्य परागकणा, आणि त्या प्रत्येक फुलामध्ये काय असतं, परागकण असतात. परागकण माहितीये, त्या फुलामध्ये परागकण असतात. त्या फुलाचा प्राण म्हणजे काय असतं, ते परागकण असतं. परागकण निघून गेले की फुलाला किंमत नाही. तसं तारुण्य हे माणसाचं प्राण आहे. म्हणजे जसं फुलामध्ये पराग आहे तोपर्यंत त्याला किंमत आहे, तो तसंच माणसामध्ये तारुण्य आहे तोपर्यंत. आता पुढे पहा, त्याचे वडील काय म्हणतात, सूक्ष्मेक्षिकया पश्य तेषां कणानां रचनाम अपि द्रष्टुम शक्नोषि. म्हणजे आता त्याला परागाचे कण दिसत आहेत. आता त्याला काय दिसत आहेत, परागाचे कण दिसत आहेत. पण वडील प्रोफेसर आहेत, ते म्हणतात पाठीमागे टेबलावरती मायक्रोस्कोप ठेवलाय, त्या मायक्रोस्कोपने जर तू पाहिलं तर या परागाचा जो आकार आहे, परागांचा छोटे छोटे असतात पण त्याचा आकार सुद्धा तुला दिसायला मिळेल. शब्दांकडे लक्षात घ्या. द्रष्टुम शक्नोषि म्हणजे पाहू शकतोस. लक्षात आलंय, द्रष्टुम शक्नोषि म्हणजे काय, पाहू शकतोस. अर्णवः तथा करोति म्हणजे वडील सांगतात तू असं करू शकतोस. तो गेला आणि त्याने सूक्ष्मेक्षिकाने त्या फुलातले परागाला पाहण्याचा प्रयत्न केला आणि वडील त्याला विचारतायत किम दृष्टम त्वया, म्हणजे तुला काय दिसलं, तुला काय दिसलं. ठीक आहे. आता अर्णव काय म्हणतो, पितः अद्भुतम एतद. तो म्हणतो वडिलांना म्हणतोय हे फारच अद्भुत आहे, फार अद्भुत आहे. अत्र परागकणस्य सूक्ष्मानि अंगानी दृश्यन्ते. म्हणजे या ठिकाणी परागांचे छोटे छोटे अंग, जे एकदम छोटे छोटे अंग असतात, जे डोळ्याने दिसत नाही, ते सुद्धा सूक्ष्मेक्षिकेने पाहता येतात, यंत्राच्या सहाय्याने पाहता येतात. परंतु एतत् इकडे पहा, अत्र परागकणस्य सूक्ष्मानि अंगानी दृश्यन्ते. आता वडील त्याला काय बोलतायत ते पहा. अर्णव एतानि पुष्पस्य अंगानी त्वं सूक्ष्मेक्षिकया द्रष्टुम शक्नोषि, परंतु एतद् विश्वं परमाणुभ्य निर्मितम ते परमाणव तू सूक्ष्मेक्षिकया अपि दृश्यन्ते. त्यांना काय म्हणायचंय म्हणजे पहा, एतानि पुष्पस्य अंगानी म्हणजे या फुलांची जी बारीक बारीक परागांची जी बारीक बारीक अंग आहेत तुला या सूक्ष्मेक्षिकेने पाहता येतात, परंतु हे संपूर्ण विश्व ज्या परमाणूने भरलेलं आहे, संपूर्ण विश्व ज्या परमाणूपासून निर्मित झालेलं आहे, ते परमाणू सूक्ष्मेक्षिकेला सुद्धा पाहता येत म्हणजे मायक्रोस्कोपच्या द्वारे सुद्धा ते दिसत नाहीत. इतके ते सूक्ष्म सूक्ष्म आहेत, परंतु त्यांच्यापासूनच हे काय झालेलं आहे, संपूर्ण जगत निर्माण झालेलं आहे. परंतु एतद विश्वम म्हणजे हे संपूर्ण विश्व परमाणुभ्य निर्मितम म्हणजे परमाणूपासूनच निर्माण झालेलं आहे. ते परमाणव तू सूक्ष्मेक्षिकया अपि न दृश्यन्ते. आणि ते जे परमाणू आहेत छोटे छोटे ते मायक्रोस्कोपने सुद्धा पाहता येत नाहीत. आता पुढे पहा, अर्णव काय म्हणतोय, परमाणु नाम किम. आता नाम शब्दाचा अर्थ मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं. नाम म्हणजे काय, अगदी बरोबर, व्हेरी गुड. परमाणु नाम म्हणजे काय, परमाणु म्हणजे काय. आता एखादा शब्द जर तुम्हाला मी नवीन सांगितला, इकडे पहा, जर एखादा समजा उत्पीठिका हा शब्द तुम्हाला नवीन होता, बरोबर आहे की नाही, मग तुम्हाला कळालं का ते काय, तुम्ही काय विचारलं, उत्पीठिका म्हणजे काय. तसं तो म्हणतो परमाणु म्हणजे काय, कारण त्याला परमाणु हा शब्द त्याच्यासाठी नवीन होता. आता वडील काय सांगतात, असू दे, कथयामी मुष्टिमात्रां तंडुलान महानसतः आणय. आता वडील प्रोफेसर आहेत, ते त्याला उदाहरण देऊन सांगण्याचा प्रयत्न करतात. ते सांगतात ठीक आहे तर तुला समजावून सांगतो, पण एक काम कर, घरामध्ये जा म्हणजे किचन मध्ये जा, किचन मध्ये जा. महानस या शब्दाचा अर्थ काय होतो, महानस म्हणजे काय, स्वयंपाकघर. महानस म्हणजे काय, त्या स्वयंपाक घरामध्ये जा. आणि तांदूळ कुठे ठेवलेले असतात, बेडरूम मध्ये का, तांदूळ कुठे असतात, स्वयंपाक घरामध्ये. त्या स्वयंपाक घरात जा आणि तिथून जाऊन काय कर, एक मुठभर तांदूळ घेऊन ये. मुष्टी मात्र तंडुलान आणय म्हणजे काय, मुठभर तांदूळ घेऊन इकडे ये. आता अर्णव काय म्हणतोय, तथेती उक्त्वा पाकगृहात तंडुलान आणयती. आता महानस या शब्दाला दुसरा शब्द आलाय, कोणता, पाकगृह. आता हा जो स्वयंपाक शब्द आला ना, तो इथूनच तयार झालाय, पाकगृह. स्वयं फक्त पाक, त्याला स्वयं जोडलं, काय झालं तयार, स्वयंपाकगृहात आणायचं. आता इकडे पहा, तो घरात गेला म्हणजे स्वयंपाक घरात गेला आणि तांदूळ घेऊन आला आणि वडिलांना म्हणा घ्या. स्वीकारतु म्हणजे काय,
स्वीकार करा किंवा घ्या. भवान म्हणजे तुम्ही घ्या. ठीक आहे. आता वडील काय म्हणतात, अधुना इमम तंडुलम विभज. वडील काय म्हणतात, आता हे जे तू तांदूळ आणलेत ना, यातले 1-2 दाणे बारीक बारीक दाणे घे आणि याची विभागणी कर, याला तोड. ठीक आहे. मग त्यानं काय केलं, तात कियान लघु अस्ति एष पश्यतु एतस्य भागद्वयम यथाकथमपि कृतं मया. तो म्हणतो, वडिलांना म्हणतो, हे किती बारीक आहेत तांदूळ, यांची विभागणी करू कशी. आणि त्यांनी केली, पण कशी केली, त्यांनी 2 विभागणी केली, बारीक बारीक 2 तुकडे केले. आणि तो वडिलांना म्हणतोय, आता याच्यापेक्षा बारीक तुकडे कसे करू मी याचे. एतस्य भागद्वयम यथाकथमपि म्हणजे काय, याचे 2 तुकडेच बळबळ केले. यथाकथम म्हणजे जसे तसे, यथाकथमपि कृतं मया मी केले. वडील काय म्हणतात, इतोपि लघुतरः भागः कर्तुं शक्यते वा, म्हणजे याच्यापेक्षा अजून याला बारीक करता येऊ शकतं का. वडील काय म्हणतात, याच्यापेक्षा अजून तुला याला बारीक करता येऊ शकतं का. तर तो अर्णव काय म्हणतो, यदि क्रियते, जर मी असं केलं तर ही चूर्णम भवेत तस्य. चूर्णम भवेत म्हणजे काय, चूर्ण म्हणजे काय, चूर्ण म्हणजे पीठ. चूर्ण म्हणजे काय, पीठ. आता बाजारामध्ये भरपूर चूर्ण आहे. ठीक आहे. चूर्णम भवेत तस्य. पिता काय म्हणतात पहा आता, सम्यक उक्तम त्वया म्हणजे फार चांगलं बोललास तू. यत्र एतद् विभाजनं समाप्यते यस्मात् सूक्ष्मतर भागः प्राप्तुं न शक्यते स एव परमाणुः. स एव परमः अणु. वडील म्हणतायत, जिथं याचं विभाजन संपतं, हा जो तांदूळ आहे ना, आपण थोडासा मोठा काढू, हा जो तांदूळ आहे, याला तोडल्याच्या नंतर, बारीक बारीक तुकडे केल्याच्या नंतर, पीठ केल्याच्या नंतर, त्याच्यापेक्षा आता बारीक भाग करणं अशक्य आहे. त्या बारीक कणाला काय म्हटलं जातं, परमः अणुः, परमाणु असं म्हटलं जातं. आता अर्णव काय म्हणतोय पहा, द्रव्यस्य अंतिम घटकः मूलम तत्वम च परमाणुः सत्यम खलु. आणि आता तो अर्णव काय म्हणतोय, प्रत्येक मॅटर म्हणजे काय, द्रव्य, प्रत्येक द्रव्याचा जो सूक्ष्म घटक आहे तो परमाणूच आहे, असं जे मी ऐकले ते खरं आहे का. आता वडील सांगतायत पुढे पहा, सत्यम खलु. खलु हा शब्द निश्चित अर्थामध्ये येत असतो. खलु हा जे आहे ना, अव्यय आहे, ते निश्चित अर्थामध्ये येतो. पुढे पहा आता, वडील म्हणतात सत्यम, खरं आहे. अयम खलु कनाद महर्षी सिद्धांत. हाच खरा कोणाचा सिद्धांत आहे, कनाद महर्षी यांचा काय आहे, हा सिद्धांत आहे. ठीक आहे. कनाद महर्षींचा हा सिद्धांत आहे. अपि जानासि, तुला माहिती आहे का, परमाणु द्रव्यस्य मूल कारणम इति तेन महर्षीना प्रतिपादितम. आता वडील समजावून सांगतायत की जे आपण अलीकडे परमाणु शब्द वापरतो, हा शब्द सगळ्यात अगोदर वापरला आणि त्याची प्रक्रिया ज्यांनी समजावून सांगितली ते कोण आहेत, महर्षी कणाद आहेत. ठीक आहे. आणि तदपि प्रायः ख्रिस्तपूर्वम 5मे 6 वा शताब्दे. आता हे तुम्हाला एक लक्षात घ्यायचंय, त्यांचा जन्म कधी झालाय ती या ठिकाणी सांगितलंय. ख्रिश्चन पूर्व म्हणजे काय, बिफोर क्राइस्ट. किती, 5वं किंवा 6वं शतक, 5वं किंवा 6व्या शतकामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. ठीक आहे. आता अर्णव काय म्हणतोय, तात महर्षीना कनादेन किम किम उत्तम परमाणु विषय. म्हणजे महर्षी कनाद्याने परमाणु विषयी काय काय सांगितलेलं आहे. उत्तम या शब्दाचा अर्थ काय होतो, सांगितलेलं आहे, काय काय सांगितलेलं आहे. वयम तू केवलम तस्य महाभागस्य नामधेय जानीम. आणि आपण फक्त त्यांचं काय जाणतोय, फक्त नाव आपल्याला माहिती, त्यांनी काय केलंय हे आपल्याला माहिती नाही. आणि एक तुम्हाला सांगतो, कणाद जे महर्षी आहेत ना, ऍक्च्युली त्यांचं नाव कणाद नाही, बरं का, त्यांचं नाव कणाद नाही. आता हे जे मोठमोठे लोक होऊन गेले ना, विद्वान लोक, जुन्या काळातले ऋषीमुनी, आता अलीकडे सुद्धा कालिदासाचं काव्य बघा, नाही तर इतरांचं काव्य बघा, कुठल्याही काव्यकारानं म्हणजे एखाद्या कवीने आपलं स्वतःचं नाव कधी ग्रंथामध्ये टाकलेलं नाही. म्हणून बरेच ग्रंथ असे, त्यांचं कवी कोण आहे हेच माहिती नाही. ग्रंथ तर आहेत, परंतु त्यांचे कवी कोण, पुन्हा त्यांचं गाव कोणतं, त्यांच्या आईवडिलांचं नाव काय, ह्या बऱ्याच गोष्टी सापडत नाहीत. तसंच हे जे कणाद महर्षी होते, हा बोला, निस्वार्थपणे लिहिलेले महर्षी कणाद जे होते ना, यांच्याविषयी असं सांगितलं जातं की जुन्या काळामध्ये गुजरी भरायची. गुजरी म्हणजे आताच्या भाषेत मार्केट.
आताच्या भाषेत बाजार भरायचा. आणि ते बाजार भरल्याच्या नंतर आता हा जो मुलगा होता ना, घर सोडलेलं होतं आणि परिस्थिती एकदम गरीब होती, घर सोडलेलं होतं आणि खाण्याची फार भ्रांत असायची. मग हा काय करायचा, त्या बाजारामध्ये दिवसभर बसायचा, कुठंतरी एका झाडाखाली बसायचा आणि सगळे बाजारातले लोक उठून गेले की थोडंफार धान्य तिथं सांडायचं. मग ते कण, धान्याचे कण वेचून ते खात असायचे, म्हणून त्यांचं नाव काय पडलेलं आहे, कण अद. अद अत्ती म्हणजे खाली, कण म्हणजे काय, म्हणजे बाजारात पडलेले कण सापडून जो खात होता त्याला माणसं काय काय नावाने प्रसिद्ध झाले, ते पुढे कणाद या नावाने प्रसिद्ध झाले. ठीक आहे. आता पहा, कणाद मुनींना प्रतिपादितम, कणाद मुनींनी काय काय सांगितलंय ती त्याचे वडील त्याला समजावून सांगतात. आता परमाणु अतींद्रिय, आता या गोष्टी लिहून घ्या. परमाणुविषयी काही घटक त्यांनी सांगितले. परमाणु हा पहिली गोष्ट अतींद्रिय आहे. अतींद्रिय म्हणजे काय, अतींद्रिय म्हणजे इंद्रियांना न दिसणारा, इंद्रियांच्या पलीकडे. अति म्हणजे पलीकडे, अति इंद्रिय. परमाणूचे गुणधर्म आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. पहिल्यांदा काय, अतींद्रिय. नंतर आहे सूक्ष्म, खूप लहान आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय, सूक्ष्म. तिसरी गोष्ट निरअवयव. निरअवयव या शब्दाचा अर्थ होतो त्याला बॉडी पार्ट्स नाहीये. लक्षात आलं, बॉडी पार्ट्स नाहीत. अवयव या शब्दाचा अर्थ होतो पार्ट, बॉडी पार्ट. निरअवयव म्हणजे काय, ज्याला बॉडी पार्ट्स नाहीये. ठीक आहे. नित्य. नित्य या शब्दाचा अर्थ होतो जे तीनही काळामध्ये ज्याचा नाश होत नाही, भूत भविष्य वर्तमान, कधीच त्याचा नाश होत नाही. आता हा जो दगड आहे, याला जर तुम्ही तोडलं मरोडलं तर हा दगड नष्ट होईल, पण यातले जे परमाणू आहेत ते परमाणू नष्ट होतील का, म्हणून ते काय आहेत, नित्य आहेत. आता पुढे पहा, स्वयंव्यावर्तक. स्वयंव्यावर्तक या शब्दाचा अर्थ आहे स्वतःला इतरांपासून वेगळे करणारे, स्वयंव्यावर्तक. आता किती गुणधर्म झाले पहा, अतींद्रिय आहे, सूक्ष्म आहे, निरअवयव आहे, नित्य आहे आणि स्वयं व्यावर्तक आहे. झालं लिहून? याचा अर्थ माहिती आहे सगळ्यांचे आता? ठीक आहे. वैशेषिक सूत्रांनी इति स्वग्रंथेतेन परमाणु व्याख्या कृता. म्हणजे काय, वैशेषिक नावाच्या ग्रंथामध्ये 6 दर्शनापैकी 6 जे आस्तिक दर्शन आहेत त्यापैकी एक वैशेषिक दर्शन आहे आणि त्यामध्ये त्यांनी हा सिद्धांत प्रतिपादित आहे, म्हणजे सांगितलेले आहे. आता कधीतरी कल्पना करा, आता हे जे दर्शन आहे याच्याविषयी बरेचसे मतमतांतर आहे, हे नेमकं कधी लिहिले गेले, पण त्यांच्या जन्माच्या काळामध्ये इसवी सन पूर्व 5व्या ते 6व्या शतकामध्ये जवळपास आजपासून 2500 वर्षापूर्वी परमाणूविषयी लिहून ठेवलंय. नुसतं कल्पना केलेली नाही, नुसते बोललेले नाहीत, नुसत्या गप्पा मारलेल्या नाही. ती काय केलंय, त्यांनी लिहून ठेवले, त्याची प्रक्रिया लिहून ठेवली, त्याचा त्यांना जो त्यांचं जे एक्सपेरिमेंट आहे ते त्यांनी लिहून ठेवले. लक्षात आलं? म्हणून आताच्या जगामध्ये जसं वैज्ञानिक आहेत ना, वैज्ञानिक आताच्या भाषेमध्ये जे शोध करतात त्याला आपण काय म्हणतो, त्या काळामधले ऋषीमुनी हे कोण होते, वैज्ञानिक होते. ठीक आहे. वैशेषिक सूत्रांनी इति स्वग्रंथेतेन परमाणु, परमाणूची त्यांनी व्याख्या केली. आता ती व्याख्या तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. तर तो मुलगा, जसं तुम्हाला वाटलं ना परमाणूची व्याख्या काय आहे, तसं त्या मुलाला वाटलं की नेमकं काय व्याख्या आहे ती. तर का सा व्याख्या, ती व्याख्या कशी आहे, तर ती व्याख्या या ठिकाणी एका श्लोकाच्या माध्यमातून त्यांनी सांगितली. तर श्लोक पहा, जाल सूर्यमरीचिस्तम यत् सूक्ष्मं दृश्यते रज तस्य षष्ठतमो भाग परमाणु स उच्यते. आता ही जी खिडकी आहे ना, किंवा तुमच्या घरामध्ये एखादी खिडकी असेल, त्या खिडकीला जर आपण उघडलं तर सूर्याचे असे किरण आतमध्ये येतात आणि त्या सूर्याच्या किरणामध्ये असे बारीक बारीक धुळीचे कण तुम्हाला साचलेले दिसतात. त्याला काय म्हणतात, रजकण. लक्षात आलं? जाल सूर्य मरीचिस्तम. जाल सूर्य मरीचिस्तम म्हणजे काय, खिडकीतून येणाऱ्या सूर्याच्या प्रकाशाला काय म्हणतात, जाल सूर्य मरीचिस्तम. आता पुढे पहा,
यत सूक्ष्म दृश्यते रज, त्या लगेच पाहिजे जे एकदम सूक्ष्म असलेले जे कण आहेत, त्या खिडकीच्या प्रकाशातून जे तुम्हाला सूक्ष्म कण दिसतात, त्या सूक्ष्म कणाला परमाणू म्हणत नाहीत. मग कुणाला परमाणू म्हणतात? त्या सूक्ष्म कणाचे 6 भाग करायचे. इकडे पहा, तस्य षष्ठतमो भाग, काय लिहिले खाली? तस्य, तस्य म्हणजे त्याचा, षष्ठतमो भाग 6वा भाग, षष्ठतमो भाग परमाणु स उच्यते, त्याला परमाणू असं म्हटलं जातं. लिहून घ्या त्या श्लोकाचा अर्थ. खिडकीतून येणाऱ्या सूर्यप्रकाशामध्ये जे सूक्ष्म रजकण दिसतात, त्या रजकणाचा 6वा भाग म्हणजे परमाणू आहे, अशी एक व्याख्या लिहून घ्या. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस मराठी ट्रान्सलेट येईल त्यावेळेस हे वाक्य तुम्हाला काम येईल. समजलं? खिडकीतून येणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या किरणामध्ये त्याला कवडसा म्हणतात. कवडसा म्हणतात. त्या कवडशातून जे येतं ना तो प्रकाश, तर त्या प्रकाशात जो आपल्याला सूक्ष्म सूक्ष्म कण दिसतात, त्याचा 6वा भाग म्हणजे कोण आहे? परमाणू आहे. इतका तो सूक्ष्म आहे आणि तोच या जगताचा निर्मितीचा कारण आहे. आज जे महाशक्ती वापरल्या जातात किंवा परमाणु शक्ती जी वापरली जाते ना, त्या परमाणू मध्ये तेवढी ताकद आहे. त्याच्यापासूनच काय बनवले जाते? हत्यार बनवलं जाते. आता हा संवादात्मक पाठ आहे, याच्यामध्ये तुम्हाला जास्त लक्षात ठेवायचं नाही. स्टोरी तर तुमच्या लक्षात आली असेल, त्यांचा संवाद तर लक्षात आलेला आहे. फक्त तुम्हाला ज्यावेळेस वाक्य विचारले जातील संस्कृतमध्ये, त्याचं ट्रान्सलेट तुम्हाला मराठीत करता आलं पाहिजे. जर तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा एकदा आपण याला पहिल्यापासून रिव्हिजन घेऊ. ठीक आहे. अर्णव काय म्हणतोय पहा, लिहून घेतलं ती व्याख्या. अहम एतद विषय विस्तरेण पठितुम इच्छामि. म्हणजे अर्णव काय म्हणतोय, कुठल्याही गोष्टीतलं जर तुम्हाला असं आश्चर्य करणारी एखादी गोष्ट जर तुम्हाला ऐकायला मिळाली तर तुम्हाला काय वाटतं, याच्याविषयी अजून वाचलं पाहिजे, अजून ऐकलं पाहिजे. ठीक आहे. तो म्हणतो मला अजून याच्याबद्दल विस्ताराने शिकण्याची इच्छा आहे. आता वडील सांगतात उत्तमम, फार चांगलं आहे. श्वः, श्वः म्हणजे काय? व्हेरी गुड. श्वः म्हणजे काय? उद्या. ह्यः म्हणजे काय? अगदी बरोबर. हे तुम्ही विसरायचं नाही. श्वः म्हणजे उद्या. मम महाविद्यालयम आगच्छ, म्हणजे माझ्या विद्यालयामध्ये तू काय कर? ये, माझ्या शाळेमध्ये ये. तत्र कणाद विषयकानी नैकानी पुस्तकानी सन्ति. नैक या शब्दाचा अर्थ? अगदी बरोबर. अनेक पुस्तके आहेत. संती म्हणजे आहेत. तव जिज्ञासा निश्चयेन शाम्ये. तुला जी जिज्ञासा निर्माण झाली ना, जिज्ञासा या शब्दाचा अर्थ आहे जाणण्याची इच्छा. जिज्ञासा म्हणजे काय? जाणून घेण्याची इच्छा. तुला जी इच्छा निर्माण झाली ती नक्कीच शांत होईल किंवा तुझी इच्छा पूर्ण होईल. अशा पद्धतीचा हा एक संवादात्मक पाठ आहे. तुम्हाला याला आहे ना, तुम्हाला ट्रान्सलेट साठी येणार आहे, म्हणून याच्या प्रत्येक शब्दांकडे बारीक लक्ष द्या. ठीक आहे. आपण याच्यावरचे भाषाभ्यास पण पाहून घेऊ. पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहा, बघू आपण तुमच्या किती लक्षात राहिले ते. अर्णव पाकगृहात किम आनयति. अर्णव पाकगृहात तंडुलान आनयति. परमाणु सिद्धांत पुढचा आहे का? कह परमाणु. परमाणु काय आहे? कोणता परमाणु काय आहे? आता इकडे पहा, त्यांना म्हणायचं कोण परमाणु, कोणता परमाणु. मला वाटतं त्याचं उत्तर त्यांनी स एव परमाणु, तोच हा परमाणु, हेच उत्तर ठेवले की काय कोणास. आणि जर तुम्हाला विस्ताराने लिहायचं असेल तर तुम्ही हे लिहू शकता की जाल सूर्यमरीचिस्तम यत् सूक्ष्म दृश्यते रज तस्य पृष्ठतम भाग स परमाणु उच्यते. तो तुम्हाला पूर्ण श्लोक लिहावा लागेल. ठीक आहे. परमाणु सिद्धांत केन महर्षिणा कथित. कणाद महर्षिणा कथित. आता हा न आहे ना, न बाणाचा असेल. कणाद महर्षिणा कथित. कणाद महर्षिणा कथित. आता पुढे पहा, महर्षिणा कणादेन परमाणु विषय किम प्रतिपादितम. इकडे पहा, परमाणु विषय किम प्रतिपादितम. स अतींद्रिय, स सूक्ष्म,
सनिरवयवः सनित्यः च स्वयं व्यावर्तकः. ठीक आहे. आता महर्षी कणादस्य मतानुसार आता इकडे पहा, क परमाणूला तुम्हाला लिहायचे स एव परमाणू आणि महर्षी कणादस्य मतानुसार परमाणु व्याख्या का, तर मग कोणती लिहायची तुम्हाला? श्लोक. ठीक आहे. म्हणता येईल का श्लोक तुम्हाला? जाल सूर्य मरीचिस्थम यत् सूक्ष्मं दृश्यते रजः तस्य षष्ठतमो भागः परमाणु स उच्यते. ठीक आहे. आता सूचनेनुसार कृती करायच्या. पूर्वकालवाचक अव्यय तुम्हाला बाजूला काढायचे, हे तुम्हाला मी शिकवलेलं आहे. आता गृहीत्व आहे, गृहीत्वा शब्द आहे, तर तुम्हाला काय करायचे? त्याला फक्त भूतकाळामध्ये तुम्हाला ट्रान्सलेट करायचे. इकडे पहा, अर्णव हे तुम्हाला शिकवलंय का? त्वांत अव्यय बाजूला काढायचे शिकवलंय का? आठवतंय का? अजिबात नाही. तर याचं आहे ना, तुम्हाला काय सांगायचं माहितीये का? ज्यावेळेस पूर्वकालवाचक त्वांत अव्यय बाजूला काढायचं असतं त्यावेळेस तुम्हाला तो धातू कोणता आहे ते पाहायचे. तो धातू कोणता आहे? गृहीत्वा. त्वांत अव्यय कोणता आहे ते पाहायचे. मग इथं त्वांत अव्यय कोणता आहे? ग्रहित्वा. ग्रहती गृहती शब्द येतो. अगृहत. प्रविशती शेवटी च. ठीक आहे. किम दृष्टम त्वया? त्वम किम दृश्यते. आता तुम्हाला काय सांगितलंय? वाच्य परिवर्तन करायचंय. म्हणजे त्यांनी कर्मणीचं वाक्य वापरलंय, किम दृष्टम त्वया, म्हणजे तुझ्याकडून काय पाहिलं गेलं. एक वाक्य अर्थ एकच आहे, तुझ्याकडून काय पाहिलं गेलं आणि तू काय पाहिलं. नंतर जे बोललो ते झालं कर्तरी आणि पहिलं जे बोललो ते झालं कर्मणी. मग इथं काय लिहायचंय? किम दृष्टम त्वयाच्या ठिकाणी त्वम किम दृश्यते किंवा त्वम किम अपश्यत, तू काय पाहिलं. त्वम किम अपश्यत, तू काय पाहिलं. ठीक आहे. वयम तू केवलम तस्य महाभागस्य नामधेय एव जानीम. आता इथं वाच्य परिवर्तन करायचं, तो आपला विषय झालेला नाही, तो आपण नंतर तुम्हाला सांगू. वाक्य लंग लकारे परिवर्तय. या वाक्याला तुम्हाला लंग लकारामध्ये परिवर्तन करायचंय. अहम विस्तरेण पठितुम इच्छामि. इच्छकम. ऐच्छत ऐच्छताम ऐच्छन. ऐच्छ ऐच्छतम ऐच्छत. ऐच्छम काय येईल? ऐच्छम. काय येईल माहिती ते? इच्छ धातू आहे ना, इच्छ. इच्छला ज्यावेळेस अ लागेल सुरुवातीला भूतकाळाचं, इच्छला ज्यावेळेस भूतकाळाचं अ लागेल त्यावेळेस इथं त्यांची संधी होईल. इथं काय होईल? आई होईल. आई. ठीक आहे. लक्षात आलं? ते काय झालं ते तुम्हाला सांगितलं. तुम्ही तिथं कन्फ्युज होऊ नयेत म्हणून लिहून घ्या, वाटलं असतं माहिती नसेल. आता पुढे पहा, काय आहे? महाविद्यालय कनाद विषय आणि पुस्तकांनी संधी, हे पण वाक्य परिवर्तनचं आहे, ते बघू नंतर. भवान स्वीकरोतु. त्वम वापरायचे आणि पुढे स्वीकुरु. त्वम स्वीकुरु. आता इथं च नाही, कारण आपल्याला फक्त भवान स्थाने त्वम करायचे. च कधी असतं? ज्यावेळेस एखादी अव्यय त्वांत अव्यय बाजूला काढायचं असतं त्यावेळेस शेवटी च असतं. ठीक आहे. आता पुढे पहा, त्वम द्रष्टुम शक्नोषि. भवान द्रष्टुम शक्नोती. तिथं मध्यम पुरुषाचे प्रत्यय आहेत, तुम्हाला प्रथम पुरुषाचे लावायचे. ठीक आहे. महर्षीना परमाणु, हे पण वाच्य परिवर्तन. सगळे वाच्य परिवर्तनचे आहेत. वाच्य परिवर्तनवर आपण एक स्वतंत्र लेक्चर घेणार आहोत. ठीक आहे. आता जाल रेखाचित्र पुरी येतं, हे तर तुम्हाला लिहून दिले आहे की नाही, परमाणूचं काय काय आहे. आता माध्यम भाषा उत्तर लिखत महर्षी कणाद परमाणुषे किम प्रतिपादितवान, हेच तुम्हाला विस्ताराने लिहायचं. हे पण लिहायचे, परमाणूची व्याख्या पण लिहायची. ठीक आहे, कारण ते विस्ताराने लिहायचे तुम्हाला. तंडुलान आनयति पिता अर्णव किम अर्थम आदिष्टवान. मग आता तुम्हाला समजावून देता आलं पाहिजे की त्या मुलाला वडिलांना काय करायचं होतं, परमाणू बद्दल एक्झाम्पल द्यायचं होतं, समजावून सांगायचं होतं. म्हणून त्यांनी काय केलं होतं, त्याला तांदूळ आणायचं सांगितलं. मग ती तुम्हाला पूर्ण स्टोरी एक रंगवायची मराठी भाषेमध्ये 5 ते 6 वाक्यामध्ये. ठीक आहे. समानार्थक शब्द, कुसुमम पुष्पम, विश्वम जगत, पिता जनक, नामधेयम नामहल्या.
पिताला जनक, तातः लिहा, जनक लिहा, भरपूर शब्द आहेत. नामधेय, विधानम, विधानम आहे तिथं, अभिधानम. अभिधानम. अभिधानम या शब्दाचा अर्थ पण नाव होतं. नाम जरी लिहिलं तुम्ही किंवा नामह तरी पण चालेल, नामह, पण नाम लिहू नका नुसतं, शेवटी नामह लिहा. नुसतं नाम लिहिलं तर ती म्हणजे होईल. सूर्य भानू. सूर्याला काय होईल? भानू. सत्य, सत्यम, खाली त्यांनी कोपऱ्यामध्ये उत्तर दिलेली आहेत, ते तुम्हाला फक्त शोधायचे. आणि अंतिम, आद्य, अंतिमला काय येईल? अंतिम म्हणजे शेवटचा आणि आद्य म्हणजे पहिला, फर्स्ट. अनित्य, नित्य. लघु, गुरु. लघु म्हणजे लहान, गुरु म्हणजे मोठा. लघु म्हणजे लहान, गुरु म्हणजे मोठा. हे तुम्ही मराठी व्याकरणामध्ये शिकला असाल. सूक्ष्म म्हणजे काय? सूक्ष्म लहानपेक्षा पण लहान असतं. सूक्ष्म म्हणजे जे एकदम दिसत नाही ते सूक्ष्म. आणि स्थूल म्हणजे काय? मोठं किंवा जाड. ठीक आहे. आता उचित पर्याय चित्वा. एतद विश्वम टिंब भी निर्मितम अनुभि. तंडुलई. हे विश्व कशापासून निर्माण झाले? अनुभि. अनुभि. टिंब द्रव्यस्य मूळ कारण परमाणु द्रव्यस्य रजसः टिंब भाग परमाणु. रजसः सूक्ष्मतारा. कितवा भाग? षष्ठतमः. रजसः षष्ठतमः भाग परमाणु. आता हे जे आहेत ना, तुम्हाला नामतालिका तुम्हाला स्वतः भरायच्या त्या. तुम्ही याने काय होईल, तुमचे पुन्हा एकदा धातूला रिव्हिजन होईल, संज्ञाला, नामाला रिव्हिजन होईल. ठीक आहे, चालतंय. अशा पद्धतीने आपला आजचा पाठ कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. जी मुलं थांबणार आहेत त्यांच्यासाठी आपण काय करू, एकदा पुन्हा एकदा या पाठाचं तुम्हाला सारांश सांगतो. वेळ आहे ना आपल्याकडे? ठीक आहे. ज्यांना जायचं ते जाऊ शकतात. वेळ किती? थांबा.